महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा रणधुमाळ जो आहे तो आज त्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। अशातच आपण आलो आहोत मागाठाणे या ठिकाणी, जिथे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे जे आहेत ते स्वतः प्रचाराला उतरले आहेत। आपण थेट आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कसा लोकांचा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही आता बघा देवीपाड्याचा तो टोक, देवीपाड्याचा लास्ट टोक, तिथपर्यंत फक्त महायुतीची माणसं तुम्हाला दिसतील आणि देवीपाड्याची जनता दिसेल। देवीपाड्याची एक लेख नंबर एक सामान्य घरचे गरीब घरातली कुटुंबातली महिलेला जी भाजी विकून आपला उदरनिर्वाह चालवते आणि जनतेची सेवा करते, अशा महिलेला तिकीट देण्याचं काम महायुतीने आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी, आमदार प्रकाश सुर्वे आणि गीता शिंगणे यांनी केलेलं आहे। आणि ही महिला बचत गट असेल, घरघंटी असेल, कुकर मिक्सर असेल, त्यानंतर शिलाई बसेल, मसाला काढप, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणून ह्या जनतेला तिने नेहमी देण्याचं काम केलं आहे। अशा एक गरीब घरच्या मुलीला आम्ही संधी देण्याचं काम केलं आहे। आणि ती आमची जनता आहे, ती सामान्य घरची जनता आहे, मध्यमवर्गीय जनता आहे, गरीब जनता आहे, त्याने तिला प्रचंड दिले। तुम्ही बघा, जिकडे तिकडे बघा, तिकडे फक्त पाठी पुढे फक्त माणसांचा सैलाब आहे। त्यामुळे आमची उमेदवार 200% निवडून येणार ही काल्या दागडावरची भगवी रेग आहे असं मला वाटतं। विरोधक म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र आलेत त्याच्यामुळे त्यांना पण रिस्पॉन्स जास्त आहे असं म्हणतात। ठाकरे बंधू खरोखरच मोठं चॅलेंज आहे का मागाठाण्यामध्ये? याच्यापूर्वी मी तिकडे पण होतो, तेव्हा त्यांचा एक नगरसेवक होता, तेव्हा ह्याच आमदारांनी 7 नगरसेवक निवडून दिले होते। आणि तुम्हाला त्याच्यानंतर त्याच वेळी बीजेपीने आम्ही वेगळे लढलो होतो, तरी 7 नगरसेवक निवडून दिले होते। म्हणजे त्या जनतेचं प्रेम कुणावर आहे? आमदार प्रकाश सुर्वेवर आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलो, तेव्हा त्यांनी मला जेवढा त्रास द्यायचा प्रयत्न केला तेवढा काय कमी नाही। अगदी पक्क्या भाजीवाल्यापासून ते काय बडबडले मला, पण तरीसुद्धा येणाऱ्या आमदारकीमध्ये या जनतेने मला मुंबईमध्ये सगळ्यात अधिक मताने निवडून दिलं। सर, शिवाजी पार्कमध्ये 2 सभा पार पडल्या, ठाकरे बंधूंची सभा पार पडली, काल महायुतीची सभा पार पडली। काय कानमंत्र दिलाय दोन्ही नेत्यांनी, दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी काय कानमंत्र दिलाय? त्यांनी निवडणुका आल्या की मुंबई तोडणार हे बोलायला लागले का निवडणुका सुरू झाल्या हे समजायचं। तेच चिल्याकडीला हे त्यांचं आमच्या सरकारने, देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी प्रगतीचा मार्ग जो दिलेला आहे, विकासाचा मार्ग, तो त्यांनी जनतेसमोर दाखवला। येणारी ही नवीन पिढी आहे, बाळासाहेबांच्या वेळीचं जग वेगळं होतं, आता त्याच्यामध्ये 40 वर्षाचा फरक पडला, 4 दशक 5 दशकाचा फरक पडलेला आहे। आता ही जी पिढी आली हा तरुण आहे, हा MBA झालेला आहे। अशी इथे जी असणारी सर्व तरुण मंडळी आहे ही सर्व उच्च शिक्षित आहे, त्यांना जग आता एका क्लिकवर आहे, त्यांना जगामध्ये काय चालतंय त्यांना कळतं आहे। त्यामुळे त्यांनासुद्धा अमेरिकेसारखं, स्वित्झर्लंडसारखं आपला देशसुद्धा झालेला त्यांना बघायचं आहे। त्यांना ही धूल स्वच्छता हे नको आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले रस्ते, सिमेंट कॉन्क्रिटिंग, दरवेळी मलिष्का नाही तर एकच बोलायची, गाणं बनायची, 25 वर्ष त्यांनी काय करू शकले नाहीत। आणि आता गरीब जनतेचे बाळासाहेब ठाकरे दवाखाना असेल किंवा वेगवेगळे कोस्टल मार्ग असेल किंवा ह्याचा मार्ग असेल आपला अटल बिहारी सेतू किंवा आणखीन वेगवेगळे, हे सर्व देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे। आणि मुंबई मागे ठाण्यातले कुठले असे प्रश्न आहेत जर की तुमचे उमेदवार निवडून आले किंवा जर तुमची सत्ता आली तर तुम्ही ते सोडवाल, असे मागाठाण्यातले तुमच्या प्रभागातले कोणते प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न? माझ्या इथले मोठा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू। आणि इथे जे देवीपाडा एसआरए असे 5 एसआरए बंद पडले होते ते सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू करून दिलेत। 58 करोड रुपये भाडं देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहे। म्हणून बघा, तुम्ही जिथे बघा तिथे फक्त आणि भगवमय वातावरण आहे। जिंकून याल, कितीचा विश्वास आहे? कितीने जिंकून याल, काय विश्वास आहे? आम्ही निवडून येणार एवढं निश्चित आहे। बाकी जनता मायबाप आहे, ती किती लीड देते, मला जसं भरघोस मुंबईमध्ये दिलं तसं इथे सुद्धा भरघोस मतांनी निवडून देते। आपल्यासोबत होते शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे। आपण बघतो प्रकाश सुर्वे जे आहे ते मागाठाणे या परिसरामध्ये जे आहे ते प्रचाराला उतरलेले आहेत आणि महायुतीचा प्रचार जो आहे तो या मागाठाणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो। विजय संतोष सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।